ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 18. मोक्ष संन्यास योग. अर्जुन देहभानावर कसा आला. ओव्या आहेत 1550 ते 1557. भगवंतांनी अर्जुनाला त्याचा मोह नष्ट झाला का असा प्रश्न केला. त्यानंतर गीतेत अर्जुनाने त्यांना उत्तर दिले आहे. परंतु ज्ञानदेवानी आधी अर्जुन देहभानावर कसा आला त्याचं वर्णन केलं आहे. मग क्षीराब्धी ते सांडितू, गगनी पुंजू मंडितू, निवडे जैसा न निवडितू पूर्णचंद्रू. मग क्षीरसागरातून बाहेर निघून आपल्या किरणांच्या समुदायाने अलंकृत असा पूर्णचंद्र क्षीरसागरापासून स्वरूपाने वेगळा न होता जसा आकाशात वेगळा झालेला दिसतो. तैसा ब्रह्म मी हे विसरे, तेथ जगची ब्रह्मत्वे भरे, हेही सांडे तरी विरे ब्रह्मपणही. त्याप्रमाणे प्रथम मी ब्रह्म आहे अशा समजुतीवर असतो, त्यावेळी जगाचे भान नाहीसे होते. मग जगच ब्रह्मत्वाने भरून गेलेले आहे असे वाटते. नंतर ही समजूत देखील तो सोडून देतो, तरी ब्रह्मपण सुद्धा आपोआप विरून जाते. ऐसा मोडतू मांडतू ब्रह्मे, तो दुःखे देहाची या सीमे, मी अर्जुन येणे नामे उभा ठेला. याप्रमाणे केव्हा मी ब्रह्म हे स्फुरण टाकीत व केव्हा मी ब्रह्म हे स्फुरण घेत, तो देहाच्या हद्दीवर मी अर्जुन या नावाने मोठ्या दुःखाने उभा राहिला. मग कापता करदळी, दडपुनी रोमावळी, पुलिका स्वेद जळी जिरवूनिया. मग थरथर कापणाऱ्या तळहातांनी रोमांच उभे राहिलेले दाबून सर्व अंगावर आलेल्या घामाचे बिंदू जिरवून, प्राणक्षोभे डोलतया, आंगा आंगची टेकया, सुनी स्तंभू चाळया भुलवनिया. प्राणक्षोभाने श्वासोच्छ्वास अव्यवस्थित होत होत डोलणाऱ्या अंगाला अंगाचाच आधार देऊन आपणच आपल्या ठिकाणी जरा तकवा धरून चलनवलनाला म्हणजे हालचालीला विसरून स्तब्ध राहिला. नेत्रयुगुळाचे निवोते, आनंदामृताचे भरिते, वोसंडत ते मागुते काढूनिया. दोन डोळ्यांच्या कडातून आनंदाश्रुरूप अमृताचे लोट वाहत होते, त्यांना आवरून विविधा औत्सुक्यांची दाटी, चीप दाटती होती कंठी, ते करून या पैठी हृदया माझी. नाना प्रकारच्या उत्कंठेच्या गर्दीने गळ्यात बांध बसला होता, कंठ दाटला होता. त्या उत्कंठांची गर्दी हृदयात दाबून वाचेचे वितुळणे, सावरुनी प्राणे, अक्रमाचे श्वसने ठेवून ठाई. वाचा विस्कळीत झाली होती. ती प्राणाने सावरून क्रमरहित श्वासोच्छ्वास जागच्या जागी व्यवस्थित करून भगवंतांना अर्जुनाला युद्धासाठी उभं करायचं आहे. अर्जुनाने त्यांना शरण जाऊन श्रेय मार्ग सांगण्याची विनंती केली होती. त्यावेळी लगेच भगवंतांनी संभाषणाचे सूत्र आपल्या हाती घेतले. त्यांना ज्यावेळी लक्षात आलं की अर्जुनाला मोह झाला आहे व तो समूळ नाहीसा झाल्याशिवाय तो युद्धाला उभा राहणार नाही, त्यावेळी त्यांनी अर्जुनाला ज्ञान, कर्म, भक्ती व योग यांचा समन्वय करून कर्म मार्गाचा उपदेश केला व अहंकार आणि फलाशा सोडून कर्म केले की ते कर्म बंधनकारक न होता तेच कर्म कर्मबंधातून सोडवते अशी गुरुकिल्ली दिली व मोह नष्ट झाला का असे गीतेत विचारले. भगवंतांनी प्रश्न विचारताच अर्जुनाने त्यांना गीतेत लगेच उत्तर दिलं आहे. पण ज्ञानदेवांचा अर्जुन हा भगवत वचनाशी एकरूप झालेला होता. त्याची द्वैतबुद्धी पार मावळून गेली होती. असा एकरूप झालेला अर्जुन युद्ध कसं करू शकेल. त्यामुळे त्याला द्वैत भानावर आणण्यासाठी भगवंतांनी त्याला तुझा मोह नष्ट झाला का ते विचारलं. अशी ज्ञानदेवानी कल्पना केली आहे. ज्ञानदेवानी येथे एक छान कल्पना केली आहे. त्यासाठी त्याने चंद्राचा दृष्टांत वापरला आहे. अर्जुनाच्या देहभावाचा लोप झालेला असल्यामुळं अर्जुन परमात्म्याशी एकरूपच झालेला होता. मी ब्रह्म आहे ही जाणीव विसरल्यावर सर्व जगच ब्रह्मरूप आहे अशी अमर्यादित्वाची जाणीव निर्माण होते व तीही नाहीशी झाली की पूर्णपणे एकरूपता प्राप्त होते. अर्जुनाला सुद्धा कधी मी ब्रह्म आहे असे स्फुरण होत होते, तर कधी तो त्याही स्फुरणाला टाकून सहज स्वाभाविक स्थिती प्राप्त करत होता. ही स्थिती ज्ञानदेवाने चंद्राच्या दृष्टांताने स्पष्ट केली आहे.
समुद्र मंथनाच्या वेळी चंद्र क्षीरसमुद्रातून निघाला अशी पौराणिक कल्पना आहे. चंद्र क्षीरसमुद्रातून नक्षत्रांनी भरलेल्या आकाशात आपल्या कौमुदीसह विराजमान होतो. तो आपल्या किरणांशी एकरूप राहूनच आपल्या तेजाने प्रकाशात असतो. तसा अर्जुन अहम ब्रह्म अशा स्फुरणात काही काळ निवांत राहत होता. अभिन्नता प्राप्त झाली की मग ते ब्रह्मत्वही विरून जात होते. अशा प्रकारे अहमभाव आणि ब्रह्मभाव अर्जुन स्वीकारत होता व सोडत होता. परंतु पार्थ हे नाव श्रीकृष्ण मुखातून ऐकताच तो देहाच्या सीमेवर आला, म्हणजेच देहभानावर आला. त्याचे हात थरथरत होते, अंगावर रोमांच उठले होते, घामानं शरीर थपथपलं होतं, ऊर धडधडत होता. अशी अष्टसात्विक भावाची लक्षणं त्याच्या शरीरावर दृगोचर होत होती. पण श्रीकृष्णांच्या मुखातून पार्थ अशी हाक ऐकताच त्याने स्वतःला सावरले. गर्मबिंदू जागच्या जागी जिरवून टाकले. डोलणारे अंग कसे बसे सावरले व नीट उभा राहिला. नेत्रातून वाहणारे आनंदाश्रू पुसून टाकले. कंठात दाटून आलेला कड कसा तरी आतल्या आत जिरवला. वाचेवर नियंत्रण मिळवले. अनियमित श्वासोच्छ्वासाला नियमित केले व त्याने उत्तर देण्यास तोंड उघडले. पुढे त्याने श्रीकृष्णांना काय उत्तर दिले आहे तो भाग आपण उद्या पाहू.